विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आश विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला 8वा धडा आहे त्याचं नाव काय आहे? पूर्ण विश्राम। आणि या पूर्ण विश्रामचा हे तिसरा सीझन आहे। पहिला सीझन आणि दुसऱ्या सीझनमध्ये आपण धडात स्पष्टीकरण म्हणजे पठण केले आहे। तर या सीझनमध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे किंवा शब्दात बघणार आहे। तर चला बघूया। बघा, पहिला काय आहे? शब्दात हिंदीतून हिंदी आणि मराठी। पहिला जुलजुलना, बहुत बिगड़ जाना म्हणजे जुलजुलना, चिडून जा। निरोप रोगरहित, मराठीतून पण रोगरहित। मुआयना निरीक्षण तपासणी। स्थगित टाळणा आणि मराठीतून टाळा। दत्तचित ध्यानपूर्वक, मराठीतून काळजीपूर्वक। आणि इथे बीमा म्हणजे सुरक्षा आणि मराठीतून पण सुरक्षा। भुगतान पैसे चुकाना म्हणजे पैसे भरा। करारी म्हणजे तेज आणि मराठीतून वेगवान। तपेड म्हणजे आघात, मराठीतून स्ट्रोक। विचरते घुमते आणि मराठीतून हिंडणे। अधीरता व्याकुलता आणि मराठीतून विचलन। भयावह म्हणजे भयानक आणि मराठीतून भीतीदायक। काय म्हणतात? भीतीदायक। तर हे झाले आपले शब्दात। आता आपण बघणार आहे मुहावरे। काय बघणार आहे? मुहावरे। तर बघा, आंखों से ओझल होना म्हणजे गायब हो जाना आणि मराठीतून अदृश्य होणे। काय? अदृश्य होणे। इथे बघा, पहिला हात बटाना म्हणजे सहायता करना, हिंदीतून सहायता करना आणि मराठीतून मदत करण्यासाठी। चेहरे का रंग पीला पडना म्हणजे घबरा जाना किंवा भयभीत होना, मराठीतून घाबरणे। धुन सवार होना, लगन होना, मराठीतून लगन होना आणि मराठीतून म्हणतात मेहनती व्याप। आता इथे बघा, पहिला प्रश्न काय आहे तुमचा? संचाल पूर्ण करो। गैरेज की सूची में लिखी हुई चीजें। कोणती गॅरेजची सूची आहे त्यांच्यावर काय काय लिहिलेलं आहे? पहिला आहे मोटर में हवा भरने की पिचकारी। दूसरा 1 गैलन इंजन ऑयल। तिसरा ट्यूब वॉल आणि चौथा रबर सोल्यूशन। तर हे झाले आपला 4 उत्तरे। पहिला तुम्हाला इथे लिहायचं आहे, दुसरा इथे आणि तिसरा इथे आणि चौथा इथे। हे झाले आपला प्रश्न आणि उत्तरे। आता दुसरा बघा, प्रवाह तालिका पूर्ण करो। जुहू जाते वक्त साथ में ली गई वस्तुएं। जेव्हा त्यांनी जुहू जात होता त्यांचा जवळ काय काय वस्तू होते? काय काय वस्तू होते? पहिला रबड़ केन, दूसरा छत्री, तिसरा राइटिंग पैड आणि चौथा बिजलीचा बिल। तर हे 1 इथे, 2 इथे, 3 इथे आणि चौथा इथे। तर हे झालं आपला दुसरा। आणि तिसरा काय करायचंय? पर्यायवाची शब्द लिहा। पर्यायवाची शब्द तुम्हाला माहित आहे काय आहेत? माहित आहे का नाही? नाही। तर पर्यायवाची शब्द जो हे आहे समानार्थी शब्द म्हणजे एक शब्द आहे त्यांचा आणखी अर्थ कोणता त्याला म्हणते पर्यायवाची शब्द। तर पहिला काय आहे? पूर्णिमा, याचा अर्थ आहे पूनम, रात्र, रजनी, हवा आणि घर, मकान। तर हे झाले आपल्या पर्यायवाची शब्द। हे झाले आपले प्रश्न आणि उत्तरे। तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की प्रश्न उत्तर कसं करायचं, कसं लिहायचं हे सगळं पाहिले। आणि यात आपण एक नवीन काय आपल्याला पाहिले की समानार्थी शब्द। समानार्थी शब्द काय होते? ज्याचा अर्थ समान असते। तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की आपल्याला कधीही कुठेही जायचं आहे तर आपल्यासोबत असं व्यवस्थित वस्तू घ्या जो तुमच्या आवश्यक घटक आहे। जे तुमच्या आवश्यक घटक नाही आहे त्याला नको घेऊ, कारण जेव्हा तुम्ही त्यांना घेता तेव्हा काहीही करत नाही आणि ते वस्तू तेथून तिथे जाते आणि तिथून इथे येतात आणि तुमचं जर काय होतं की तो उचलून घेऊन जातात, तुमचा जे वजन आहे ते आपल्या सोबत, त्यांचा जो वजन आहे ते आपल्या सोबत जाते आणि आपल्याला विश्राम करायला भेटते नाही। धन्यवाद।